चल आधी लाग तू कामाला. हे बघ तुझ्यामुळे ना या घरात सततचे वाद आणि क्लेश निर्माण होत असतात. मला तर ना आता अगदी वीट आला या सगळ्याचा. अहो सासू काकू, मी कशाला भांडणं करू? मी तर सासूबाई सांगतात ते सगळं करते. तुम्ही यमुनावांचं जे जे सांगतात ते सगळं करते. कुणाला उलट बोलत नाही, कामाची टाळटाळ करत नाही. बघताय ना तुम्ही. हो ग बाई, पण तरीही या घरात क्लेश आणि वाद होतातच ना. आता ते कशामुळे होतात त्याच्याशी माझं देणं घेणं नाही. आता भूक भूक करायला लागले का सगळे, की सगळे येतील माझ्याकडे? तेव्हा आता आधी भाकऱ्या भाजायला घे. चल काम करायला घे. वा छान. तिकडे माय लेकांमध्ये भांडणं लावून दिली आहेत. रमाई तिकडे ढसा ढसा रडतीये. दिगू पण खोली बाहेर रडत बसलाय. आणि इकडे ही सखू मोठ्या ऐटीत भाकऱ्या थापतीये. यमुताई काय बोलतेस ग तू? त्या बिचारा सखूबाईने काय ऐट दाखवणार आहे? त्या तर सगळ्यांचं सगळं ऐकतात ना, पण तरी सगळे त्यांना सारखे बोलत असतात. यमुनाताई ऐकताना तू दाखवतेस. वहिनी तर बाबाजींचा जप करत होत्या ना. विठुरायांचं नाव सुद्धा घेतलं नाहीये त्यांनी. हे तू गप्पा बस. तू कोण आहेस न्याय निवाडा करणारा? आणि काय समजतं रे तुला? चल जा बाहेर. यमुना, तू काय हाडतूड करतेस ग विनूला? तो काय गडी आहे घरातला? तो सुद्धा दिगू सारखाच आहे. अगं तो सुद्धा वंशाचा दिवा या घरचा. आणि तुझा सख्खा चुलत भाऊ आहे ना तो. त्याच्याशी जरा मानाने बोल. आणि काय चुकीचं बोलतोय तो? आपण सगळ्यांनी ऐकलंच ना. सखू नागोजी नागोजीच करत होती. उगाच तिच्यावरचा राग याच्यावर काढू नकोस. विनू तुझा रे. जो येतो तो आम्हालाच बोलतो. तू लाग ग कामाला. तू काय तोंडाकडे बघतेस? आता पटापट. वच्छे वच्छे अजिबात बोलू नका. तुम्हाला या घरात किंमत नाही म्हणून तुमच्या मुलाला सुद्धा या घरात किंमत नाही. सारखं आपलं सखू वहिनी कशाला बोलतो हा तिच्याशी? वच्छे वच्छे अगं तू काय स्वतःला काय तोफखाना समजतेस का? आपली सारखी आपली गोळे टाकतेस. अगं असं काय करतेस? हे बघ तुलाही किंमत मिळणार आहे आणि मलाही किंमत मिळणार आहे. मी तुला सांगतोय ना. असं काय होणार आहे आज की तुम्हाला आणि मला दोघांना किंमत मिळणार आहे? आज जर मी डाव खेळला ना तर नक्की पैकी जिंकणार आहे. उगाच हवेतल्या गप्पा मारू नका. आधी पैके मिळवा आणि नंतर बोला. जा जा काय. अगं ते डाव खेळायला काहीतरी आपल्या हातात असावं लागतं ना. ते मी कुठून आणणार? हो मी कुठून देऊ तुम्हाला? माझ्याकडे नाहीये. अगं असं काय करतेस? मी तुला त्याशी कानातले आणून दिले होते ना, ते आणून दे ना. अगं असं बघतेस काय? हे बघ त्या कानातले आणि त्याच्याबरोबर मी तुला गोफ करून आणून दे ना. ते कानातले दिले तुमच्या रमावैनींना. तिला कशाला नेऊन दिलेस? तुम्ही जुगारात 4 दागिने हरलात, त्यातला 1 दागिना मिळाला असं म्हणाल्या तुमच्या लाडक्या रमावैनी. सगळंच गिळंकृत करायला बसली आहे ती. पण अशाने पचणार नाहीये. खरं तर मी तिला पचवू देणार नाहीये.